तर भोंदू खराबची एक नवीन मोडस ऑपरेंडी समोर आली। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खराबच्या 2 टीमचा वापर व्हायचा। रेफरन्स नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती आहे। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून विश्वास संपादन करायचा। कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा खरात वापर करायचा। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंदन, ही नवीन मोडस ऑपरेंडी समोर आलेली आहे, काय सविस्तर अपडेट? अगदी धक्कादायक खुलासे दररोज या तपासात समोर येत आहेत। आता ही जी मोडस ऑपरेंडी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग असे 2 प्रकार होते। त्याच्यामध्ये 2 वेगळ्या टीम काम करत होत्या। हॉट रीडिंग म्हणजे जर समजा एखादा भाविक त्यांच्याकडे येणार असेल असं त्यांना कळलं तर त्या भाविकाची येण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करून ठेवायची। तो कुठे राहतो, काय करतो, त्याचे नातेवाईक कोण, त्याचं शिक्षण कुठे झालंय, त्याचं लग्न कधी झालंय, त्याच्या परिवारात कोण कोण आहे, ही झाली एक मोडस ऑपरेंडी। तो ज्यावेळेला तिथे यायचा त्यावेळेला त्याला सगळी माहिती ज्यावेळेला हे पहिल्या 5 मिनिटात सांगायचे त्यावेळेला तो चाट पडायचा, चकित व्हायचा आणि त्याच्यानंतर तो यांचा भक्त व्हायचा। दुसरी मोडस ऑपरेंडी म्हणजे कोल्ड रीडिंग। कोल्ड रीडिंगच्या माध्यमातून जर समजा अकस्मात एखादा भाविक त्या ठिकाणी त्यांच्याकडे आला तर तो आल्यानंतर त्याच्याकडनं काही ठराविक माहिती गोळा करायची। अंकशास्त्राचा थोडासा अभ्यास असल्या कारणाने या माहितीच्या आधारावर त्याला 2-3 असे काही तोटके सांगायचे किंवा असे काही गोष्टी सांगायच्या ज्या त्याच्याशी रिलेटेड आहेत, त्याच्याशी संबंधित आहेत आणि तो आश्चर्यचकित होऊन यांचा भक्त व्हायचा। अशा पद्धतीची ही मोडस ऑपरेंडी गेल्या अनेक वर्षांपासून भोंदूबाबा अशोक खरात करतोय आणि त्याच्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही तर देशाच्या बाहेर देखील त्याचे हजारो लाखो भक्त असल्याचं आता समोर येत आहे। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।